नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 10वा पाठ आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर आपत्ती व्यवस्थापन या पाठामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या आपत्ती असतात आणि त्या आपत्ती आल्यानंतर आपण काय केले पाहिजे या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। कारण तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात, जबाबदार व्यक्ती बनणार आहात, त्यामुळे आत्तापासून ह्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपल्या या पाठाबरोबरच प्रथम सत्राचा सिलेबस पूर्ण होत आहे। सर्व विषयांचे प्रथम सत्रासाठीचे जे पाठ आहेत त्यांचे पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। तर या पाठात आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत, सुरुवातीला आपण ते बघूयात। आता आपले जे नेहमीचे व्ह्यूअर्स असतील, सबस्क्रायबर्स असतील, त्यांना चांगलं माहीत झालेलं आहे की आपल्या व्हिडिओजमध्ये सुरुवातीला पाठात जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतो आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करतो। तर चला तर मग आता पाठात आलेले प्रश्न बघूयात। यातील पहिला प्रश्न आहे, वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? तर याचं उत्तर आहे, वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येणार नाही, परंतु विजेचा लखलखाट चालू असेल अशा वेळी आपण सुरक्षित जागी राहून दक्षता घेतली पाहिजे। प्रश्न दुसरा, पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? हा प्रश्न आहे पृष्ठ क्रमांक 64 वरती। प्रत्येक प्रश्नाच्या पुढे पृष्ठ क्रमांक दिलेला आहे, पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक दिलेला आहे, ते तुम्ही एकदा व्यवस्थित तपासून घ्या। तर याचं उत्तर आहे, बांधाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी केली पाहिजे। पाणी साचून बांध फुटू शकेल अशा ठिकाणी बांधातून भोग पाडून पाणी वळवले जाते। कोकणात याला खिंडार म्हणतात। प्रश्न तिसरा, पाणी टंचाई का निर्माण होते? पावसाचे प्रमाण कमी झाले की पाणी टंचाई निर्माण होते। तसेच आधी उपलब्ध असलेले पाणी जास्त प्रमाणात उपसले गेले किंवा त्याचा योग्य वापर झाला नाही तरीही पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी टंचाई निर्माण होते। त्या पुढचा प्रश्न आहे, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? पृष्ठ क्रमांक 64 वरचा हा प्रश्न आहे। हे सर्व पृष्ठ क्रमांक पाठ्यपुस्तकातील आहेत, तेव्हा हे सर्व गोष्टी काळजीपूर्वक बघून घ्या। याचं उत्तर आहे, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर लोकांना खायला अन्न मिळणार नाही, जनावरांना पक्ष्यांना चारा मिळणार नाही आणि उपासमारीने मृत्यू घडतील। त्या पुढचा प्रश्न आहे, पाऊस कसा पडतो? तर याचं उत्तर आहे, सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते। बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते। उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते, म्हणजेच त्याचे पाण्यात रूपांतर होते। हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात। असे अनेक सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते। हे मोठे थेंब जड असतात आणि असे जड पाण्याचे थेंब पावसाच्या रूपात जमिनीवर पडतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये? याचं उत्तर आहे, ढगफुटी व अतिवृष्टी होत असताना दरड कोसळणे, टेकड्या आणि डोंगर खचणे अशा घटना घडतात। पाऊस जोरात सुरू असताना पाण्याचा प्रवाह ही जोराने उतारावरून डोंगर पायथ्याशी येऊ लागतो।
म्हणून खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये. त्यानंतरचा प्रश्न आहे, महापूर म्हणजे काय? महापुराचे परिणाम कोणते आहेत? पृष्ठ क्रमांक 66 वरील हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे, महापुरामुळे एखाद्या ठिकाणी खूप अधिक प्रमाणात पाणी जमा होते. अतिवृष्टीमुळे हे पाणी नदीच्या पात्रात जमा होऊन आजूबाजूच्या भूभागावर पसरते. यालाच महापूर असे म्हणतात. तर महापुराचे परिणाम काय आहेत ते बघूया. एक, अतिवृष्टीमुळे शहरातील निचरा व्यवस्था अपुरी पडून पाणी घराघरात घुसते. 2, वीज पुरवठा खंडित होतो, दळणवळण बंद पडते. 3, जमिनीची धूप होते, शेतीचे व पिकांचे अमाप नुकसान होते. गुरेढोरे मरण पावतात. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. 4, पूर ओसरल्यावर रोगराई पसरून संक्रमक रोगांच्या साथी येतात. त्यात संपूर्ण गाव शहराचे आरोग्य धोक्यात येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का आणि कधी? तर याचं उत्तर आहे, हो. मी स्वतः कधी प्रत्यक्षात वीज पडताना बघितलेली नाही, पण टीव्हीवर वीज पडतानाच्या व्हिडिओत पाहिली आहे. पुढचा प्रश्न आहे, वीज निर्माण कशी होते? तर याचं उत्तर आहे, आकाशात जेव्हा ढग आणि हवा यांचे घर्षण होते तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित होतात आणि खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित होतात. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील धनप्रभारापेक्षा खूप जास्त असतो, अशा वेळी तेथे विरुद्ध प्रभार तयार होतात. या विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगांवरील ऋणप्रभार जमिनीकडे ओढला जातो. अशा वेळी प्रचंड विद्युतभार निर्माण होतो आणि या विद्युत प्रभारामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. यालाच वीज निर्मिती असे म्हणतात. त्या पुढचा प्रश्न आहे, भूकंप म्हणजे काय? पृष्ठ क्रमांक 68 वरील हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे, भूकवचात अचानक होणारी कंपने म्हणजे भूकंप. भूगर्भातील हालचालीमुळे जमीन थरथरते आणि तिला भेगा पडतात. त्या पुढचा प्रश्न आहे, भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर काय होईल? याचं उत्तर आहे, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा भूकवचामधून बाहेर पडते. सागराच्या तळाशी अशा हालचाली किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर महाकाय लाटा निर्माण होतात. त्या पुढचा प्रश्न आहे, वादळे कशी निर्माण होतात? त्यांचे कोणकोणते परिणाम होतात? तर याचं उत्तर आहे, हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे जोरात वारा वाहू लागतो. अकस्मात हवा बदलते, त्यामुळे वादळे निर्माण होतात. तर वादळाचे परिणाम काय आहेत? किनाऱ्यानजीकच्या प्रदेशाचे नुकसान होते. जीवित आणि मालमत्तेची प्रचंड हानी होते. वीज पुरवठा आणि दळणवळण बंद पडते.
आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघितलेली आहेत. तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न आहे, आमच्यातील वेगळे कोण आहे? वेगळे घटक ओळखायचे आहेत. त्यामध्ये दुष्काळ, भूकंप, ढगफुटी आणि रेल्वे अपघात. तर यातील वेगळा घटक आहे रेल्वे अपघात. दुष्काळ, भूकंप, ढगफुटी हे नैसर्गिक आपत्ती आहे, तर रेल्वे अपघात ही मानवनिर्मित आपत्ती आहे. आवर्षण, अतिवृष्टी, वादळे आणि सुनामी. तर यातील वेगळा घटक आहे आवर्षण. कारण आवर्षण ही कोरडी परिस्थिती दर्शवतो, तर अतिवृष्टी, वादळे, सुनामी हे पाण्याशी निगडित आहेत. त्यानंतर शिलारस, उष्ण चिखल, राख आणि टोळधाड. तर यातील वेगळा घटक आहे टोळधाड. तर शिलारस, उष्ण चिखल आणि राख ज्वालामुखीच्या उद्रेकाने फेकल्या गेलेल्या वस्तू आहेत आणि टोळधाड म्हणजेच एक कीटकांचा पिकांवरील हल्ला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पिके वाहून जाणे, पिकांवरील कीड, ज्वालामुखी, पीक करपणे. तर यातील वेगळा घटक आहे ज्वालामुखी. बाकी सर्व पिकांशी संदर्भित घटक आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय. त्यामध्ये दुष्काळ. पाण्याची नासाडी न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे. 2. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे. 3. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे बांध बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे. वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमीन वृक्ष लागवडीखाली आणणे. 5. जागतिक हवामान बदल होत आहे हे लक्षात घेऊन पाणी आणि अन्न पुरवठा यांचे नियोजन करणे. त्यानंतर ढगफुटी म्हणजे काय? 1. अतिशय थोड्या कालावधीत ढग फुटल्याप्रमाणे मुसळधार येणारा पाऊस म्हणजेच ढगफुटी होय. 2. जलचक्रात काही वेळा बदल घडतो. पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी जमिनीवर पाऊस बनून पडण्याऐवजी जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते. यामुळे अशा ढगात वाफेचा अधिक साठा होतो. तेथे शीघ्र संघनन क्रिया घडून अशी ढगफुटी होते. 3. सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर ढगफुटीमुळे पडतो. त्यानंतर ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, ज्वालामुखी पर्वताचा उद्रेक झाला की पुढील परिणाम होतात. एक भूभागातील रासायनिक पदार्थ, शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी भूपृष्ठावर येऊन साचून त्यापासून डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. 2. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरणात हवा प्रदूषण होते आणि तापमान वाढते. 3. ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो. लाव्हारसाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. 5. मानवासाठी जीवित आणि वित्तहानी होते.
निसर्गासाठी भूभागच बदलून जातो, जसे समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटे निर्माण होतात. त्यानंतर विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? याचं उत्तर आहे, आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे. 2. उंच ठिकाणी, मैदानात, झाडाखाली असा आसरा घेऊ नये. इथे विजा पडायची शक्यता जास्त असते. 3. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर, तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. 4. पाण्यात उतरू नये, पोहणे टाळावे. 5. आपल्या घरावर तडित रक्षक बसवावा. त्यानंतर प्रश्न 5वा, महाराष्ट्रामध्ये व्यवस्थापना अंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत? याचं उत्तर 1. ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळी जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे. 2. या आयोगातर्फे वादळ, भूकंप अशा आपत्तींची आगाऊ सूचना जनतेला देण्यात येते. 3. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. याच्याच अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात. 4. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात जो आराखडा तयार केलेला असतो त्याच्यानुसार मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी टाळता येते. 5. मोठ्या पावसात किंवा वादळात कोसळणाऱ्या दरडींच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात. दुर्घटना झाल्यास त्यांना पुन्हा वसवले जाते. 6. आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आपल्या नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी शासन सहाय्याच्या योजना राबवते. 6. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल आणि का? तर याचं उत्तर आहे 1. घराची तपासणी करू. सुटे सामान विखुरले जाऊ नये म्हणून एकत्रित करून ठेवू. 2. दरवाजे व खिडक्यांमधून हवा किंवा पाणी आत येऊ नये म्हणून ते व्यवस्थित आहेत की नाही ते तपासून घेऊ. त्यांना झडपा बसवू. 3. आपत्तीवेळी घरावर झाड किंवा फांद्या पडू नये म्हणून घराजवळ मोठे झाड असेल तर त्याच्या सहज तुटू शकतील अशा फांद्यांची छाटणी करू. वाळलेले झाड असेल तर ते कापून टाकू. 4. काही अपाय झाल्यास प्रथमोपचार पेटीचा उपयोग पडू शकतो म्हणून प्रथमोपचार पेटी योग्य साहित्यांसह अद्ययावत ठेवू. 5. वीज खंडित झाल्यास प्रकाशासाठी बॅटरीवर चालणारी विजेरी किंवा कंदील सुस्थितीत ठेवू. 6. घराजवळ वीज पडू नये म्हणून घरावर तडित रक्षक बसवू.
7. वेळेवर अन्न शिजवता येणार नाही म्हणून घरात कोरडे व लवकर खराब न होणारे अन्न पदार्थ ठेवू. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती प्रथम सत्रासाठीचा जो सिलेबस आहे त्याचे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहे. अभ्यासासंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, ते कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि दिवाळीच्या देखील तुम्हाला खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.